खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। एकता नगरमध्ये पाणी साचण्यास सुरुवात। काही भागातील वीज पुरवठा बंद। लष्कराचं पथकही दाखल। धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांचं स्थलांतर करा। पुण्यातील पूरस्थितीच्या शक्यतेनंतर मुख्यमंत्री अलर्टवर। अजित पवारांकडूनही फोनवरून प्रशासनाला सूचना। राज ठाकरे पुण्यातील एकता नगरमध्ये। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर एकता नगरमधील नागरिकांशी राज ठाकरेंचा संवाद। उदासीन कार्यकर्त्यांनी घरी बसावं। लढणारे कार्यकर्ते सोबत आले तर 3 महिन्यात सत्ता आणून देतो। अमरावतीतील भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। सत्ता असतानाही सत्ता आणण्याचं वक्तव्य करणं म्हणजेच उदासीनता। आमचं रक्त सळसळतंय, विधानसभेची वाट बघतोय। फडणवीसांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवेंचा टोला। फडणवीसांनी वाझे आणि परमवीर सिंहांना आरोप करायला लावले। मला क्लीन चिट दिलेली चांदीवाल आयोगाचा अहवाल सरकारनं समोर आणावा। अनिल देशमुखांची मागणी। अनिल देशमुखांनी चांदीवाल आयोगाच्या अहवालाची कॉपी समोर आणली। देशमुखांसाठी कोणतेही पैसे जमा केले नसल्याचं वाझेचं आयोगात उत्तर। अनिल देशमुखही नार्को टेस्ट करणार का? आरोप प्रत्यारोपांच्या ऐवजी देशमुखांनी चौकशीला सामोरं जावं। चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान। जेलमधील मुंडांना आरोप करायला लावले। फडणवीसांनी अशा प्रकारचं राजकारण थांबवावं, यामुळे त्यांना लोकसभेला फटका बसला। संजय राऊतांची टीका। अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेंनी पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली। भेटीदरम्यान बबन शिंदेंचा मुलगा रणजितसिंह शिंदेही उपस्थित। $288 जागांसाठी आम्ही कागदपत्र तयार करून घेतोय। कुणासोबत आघाडी करणार नाही। राखीव जागाही लढणार। 29 ऑगस्टला निर्णय। जरांगेंची माहिती। नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नये। मी बोलायला लागलो तर माघार घेणार नाही। जरांगे पाटील आक्रमक। कुणबी मराठ्यांपासून सावध रहा। ओबीसी आरक्षणाला धोका। सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार। प्रकाश आंबेडकरांचं विधान। तर मी ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीत देवाणघेवाणीची चर्चा झाली असेल। बंद दाराआड राज्याच्या हिताचे निर्णय घेतले नसतील हा इतिहास। संजय राऊतांची टीका। वंचित आणि ठाकरे गटाची युती तुटलेली आहे, ती पुन्हा जुळणार नाही। विधानसभेबाबतच्या युतीच्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकरांचं उत्तर। 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल। चंद्रकांत पाटलांचा अंदाज। तर ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी कामं पूर्ण करणार। नितीन गडकरींचं वक्तव्य। गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच सुरू। आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून जोरदार तयारी। अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांसाठी 596 कोटींची मदत मिळणार। राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर्षी दिल्लीत। 70 वर्षांनी मराठी डंका राजधानी दिल्लीत वाजणार। लोणावळ्यात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात। नांगरगाव बापदेव रस्ता पाण्याखाली। अनेकांच्या घरातही पाणी शिरलं। नाशिकच्या सुरगाण्यात पावसामुळे नद्यांना पूर। अनेक गावांचा संपर्क तुटला। गोदाघाट परिसरातही पूरसदृश स्थिती। रामकुंडावरील लहान मोठी मंदिरं पाण्याखाली। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून अंबरनाथमध्ये 1533 घरांचा नवा प्रकल्प राबवण्यात येणार। प्रकल्पांतर्गत 2 ठिकाणी अल्प आणि मध्यम गटासाठी घरं बांधली जाणार। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा जोर राहणार। आज पुणे साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट। तर मुंबई ठाण्यासह कोकणात जोरदार पावसाची शक्यता।